रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायत हद्दीतील मुस्लिम वाडीत गोरक्षकांनी दाखवलेल्या धाडसामुळे 10 गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले, तर 2 जनावरांची कत्तल झाल्याचे उघड झाले. कर्जत पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत गोमांस धारदार हत्यारे जप्त करण्यात आले असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 आरोपी मात्र घटनास्थळावरून फरार झालेत. गोरक्षकांना पोटल परिसरात गोहत्या होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तडाव, होमगाव, भालेवडी, मांडवणे आणि नेरळ येथे शेकडो गोरक्षक एकत्र आले. त्यांनी कर्जत पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुस्लिम वाडीतील गुस्मान नमाज कर्णेकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. घरातील बाथरूम मध्ये कत्तल केलेल्या गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले. मात्र मुख्य आरोपी उस्मान घटनास्थळावरून पसार झालाय. या कारवाईत पांड्या, सुलतान, मालदार आणि कळमजवळील चिकनपाडा सालोक येथील समीर या तरुणाला अटक करण्यात आली. एक आरोपी ऑटो रिक्षात लपण्याचा प्रयत्न करताना सापडला, तर दुसऱ्याला गोरक्षकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी जप्त केलेल्या गोमांसाची पोटलपाली येथील पोलीस पाटील सुरेश मसने यांच्या उपस्थितीत विल्हेवाट लावण्यात आली आहे. आरोपीच्या घरासमोर 5 आणि परिसरातून 3 अशी 8 जिवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत, तर इतर 2 जनावरांसह एकूण 10 गोवंशीयांचे प्राण वाचवण्यात आल्याचा दावा गोरक्षकांनी केलाय. दरम्यान कारवाई दरम्यान गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोरक्षकांनी पोलीस उशिरा पोहोचल्याचा आरोप करत गो तस्करी व गोहत्येच्या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गोरक्षक मयूरले आज गोपनीय माहितीनुसार भेटलेल्या माहितीनुसार आज पोटलवाडी या ठिकाणी गोहत्येची माहिती भेटतात गोरक्षक टीम पोटलपाली या वाडी आहे ना वाडीमध्ये पोहोचली व 3 इस्मांनी गोहत्या करण्याचा प्रयत्न केला. व प्रयत्न करत असताना गोरक्षकांना ते आढळण्यात आलं व गोरक्षकांनी त्यांना अडवण्यात आलं. या वाडीमध्ये वारंवार गोहत्या होत असते व त्याच्यावर कायदेशीररित्या दबाव भेटावा याच्या मार्गदर्शनामध्ये आमचे नितीन पवाळे असतील आणि त्यांची टीम यांनी या वाडीमध्ये येऊन आज गोहत्या थांबवली. वर किती 2 कापण्यात आले ना 2 गोहत्या गोमाता कापण्यात आलेल्या आहेत. ही अत्यंत कर्जत तालुक्यात दुःखाची बाब आहे. ही नुसतं आपलं गो वंश असा प्राणी म्हणून नाही तर हिंदू धर्माची आई आहे. या आईला इथे कापण्यात आलेले आहे आणि यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी या सर्व गोरक्षकांची सरकाराकडे आणि पोलीस प्रशासनाकडे माग आहे. उद्या सकाळ हे पळालेले 2 आरोपी भेटतील नाही भेटतील पण पोलीस प्रशासनाने यांच्यावरती शोध घेऊन यांना कायदेशीररित्या यांना चाप बसायला पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन असं नको की मागच्या प्रकरणामध्ये आरोपी 15 दिवसात सोडण्यात आला. याच्या मागे काय कारण आहे का पोलीस प्रशासन कुठेतरी थांबतंय किंवा पोलीस प्रशासन कुठेतरी लाच खाते का याचा गोरक्षकांचा हा पोलिसांना एक जाब आहे. गो मातेचं कटिंग करत असल्याची खबर आपल्या गोरक्षकांना मिळाली. त्यानंतर गोरक्षक इथे आले. नेहमीच्या प्रथाप्रमाणे आपण 112 नंबरवर फोन केला. 1.5 तासानंतर पोलीस आले. आरोपीला ताब्यात घेण्याचं काम पोलिसांनी केल्यानंतर आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा त्यांच्या समाजाच्या लोकांचा असल्यामुळे तिथे कटिंगचं सामान ठेवलं असेल असा संशय गोरक्षकांना होता. वारंवार गोरक्षकांनी पोलिसांना विनंती केली की आपण आजूबाजूची घरं सुद्धा तपासा. अतिशय उद्धट आणि उर्मट पोलिसांची भाषा गोरक्षकांसोबत आपण सगळ्यांनी इथं ऐकलेली आहे, रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आलेली आहे. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण उद्या सकाळी ठीक 10 वाजता कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व हिंदू धर्मातील बांधव, समाज बांधव, गोरक्षक आणि पोलीस आम्हाला विचारतात की आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही काय करताय. मग जर तुम्ही तुमचं काम करत होतात तर एका गोमातेची हत्या झालीच कशी काय. सगळ्यात एकदम लज्जास्पद बात, कारवाईला 3 तासापेक्षा जास्त मतलब 4 तास कारवाईला झालेले आहेत. आरोपी ज्या घरामध्ये कत्तल झाली आहे त्या घराच्या बाहेर एक रिक्षा उभा आहे. त्या रिक्षाचा नंबर प्लेट पण आता सांगतो व्हिडिओमध्ये थोड्या वेळाने. त्या रिक्षाच्या बाहेर डिक्कीमध्ये झोपलाय आरोपी. ते आमचा कुठेतरी संशय होता की आरोपी इथंच आसपास कुठेतरी सगळे लपलेत. कारण इथं जेव्हा राऊंड मारायला आपले जेव्हा गोरक्षक पाहणी करायला आले होते तेव्हा समोर काहीतरी 5-6 जण होते आणि पाठी काहीतरी 7-8 जण होते. सगळे फरार झालेत, फक्त लेडीज सापडल्यात. आणि इथे धारदार शस्त्रांनी गोरक्षकांवरती त्या ज्या लेडीज आहेत त्यांनी सुद्धा हमला करण्याचा इथं प्रयत्न केलेले आहेत. आतमध्ये 3 ते 4 नंदी शंकराला प्रिय असणारे नंदी. श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हे नालायक लोक या आपल्या नंदीला कापतायत आणि त्यांच्या आर्थिक काहीतरी पोट लागे बांधण्यासाठी हे सगळं प्रकरण चालू आहे. कुठेतरी वारंवार रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गो हत्याच्या घटना घडतात. दामोद असो, हाल असो, हे काही छोटे छोटे काही
इतर काही एक वैयक्तिक समाजाचे काही असे ठिकाण असो तिथं जी हत्या होते आणि कुठेतरी असं जाणवतंय की कुठेतरी पोलीस प्रशासन या गोष्टीमध्ये अपयशी ठरतंय. कारण कित्येक गोष्टी या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या गुरं रात्रीचे इंजेक्शन मारून उचलून नेत आहेत. आम्ही वारंवार आता काही गोष्टी काही दिवसांआधी अशाच काही म्हणजे गाड्या इंजेक्शन मारून गाडीमध्ये भरून नेणारे आम्ही 2-3 आरोपी पकडले. स्वतः काही पोलीस मदत पण करतात, पण स्वतः इथं पीआय साहेबांनी जी उद्धट भाषा वापरली आहे ती त्यांच्याकडे आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही स्वतःला त्याला गाईड करतोय, स्वतः आणि आरोपी रिक्षात जात गाईड करतोय, तरी ते आम्हाला सांगतात की आमची कारवाई आम्हाला शिकू नका, आमची जे काही आमचं म्हणजे नियम आहे ते आम्हाला शिकू नका. आरोपी समोर रिक्षामध्ये झोपलाय तरी बी साहेब नकार देत आहेत चेकिंग करायला. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी काहीतरी वरून काय दबाव आहे म्हणजे पण असू शकतात असा आमचा संशय मला वैयक्तिक वाटतो. वरून कुठेतरी कॉल येत असतो, त्याच्या संदर्भात पोलीस प्रशासन कुठेतरी कायदेशीर कारवाई करायला ठप्प होते. कारण की यांना कोणत्या तरी नेत्याचा फोन येतो आणि त्याच्यानंतर हे पोलीस प्रशासन शांत होतं आणि गोरक्षकांना इथं दाबण्याचं काम केलं जातं. राजकीय दबावाला दबणारे आम्ही लोक नाही आहोत. आम्ही देव देश धर्माचं कार्य करणारे लोक आहेत. 100%. गोरक्षणासाठी आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत आणि जीव घ्यायला पण तयार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथून पुढे रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर कुठेही गोहत्या झाली इथला एकही गोरक्षक किंवा पूर्ण रायगड जिल्ह्यातला एकही गोरक्षक शांत बसणार नाही. आम्ही आजपर्यंत कायद्याचं पालन करूनच कारवाई करत आलोय. हे पूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या पोलीस स्टेशनला माहिती आहे. पण कुठेतरी आता असं वाटतंय की कायदा कुठेतरी उल्लंघन करून काहीतरी हिंमत करून एखादा पाऊल घ्यावा आणि कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे. एखादा नासका कांदा ठेचावा. त्याच्याशिवाय हे जे खाटी जे कसं आहे ते पुरेशी शांत बसणार नाही. कडापासून 5 किलोमीटर पोटल गावामध्ये गोवंश तस्करी करणारे ह्या घरामध्ये भेटले. जे मटण होतं पोलीस प्रशासनाने येऊन ती सगळी कारवाई तिथून केली.